28 महानगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे आणि देशाचं नव्हे तर जगातल्या अनेकांचं लक्ष मुंबईत काय होणार, मुंबईवरती कोणाचा ताबा असेल आणि कोण जिंकेल याकडे नक्कीच लागले। कदाचित प्रेसिडेंट ट्रम्प सुद्धा आजच्या मतदानाकडे लक्ष ठेवून असतील। याचं कारण असं आहे, मुंबईच्या संदर्भात जी लढाई आता सुरू झालेली आहे ती फक्त निवडणुकीपुरती नाही आहे की महापालिका जिंकली आणि लढाई थांबली, असं नाही आहे। केंद्रामधली राक्षसी सत्ता, महाराष्ट्रामधली मराठीद्रोही सत्ता, काही धनदांडगे यांना मिळून मुंबई मोदींच्या आणि अमित शहांच्या लाडक्या उद्योगपतींच्या घशात घालायची आहे आणि ती लढाई मोठी लढाई आहे आणि बराच काळ चालणारी लढाई आहे। महापालिका हे त्या युद्धातलं पहिलं महत्त्वाचं पाऊल आणि लढाई आहे। महापालिका जिंकल्यावर पुढल्या लढाईला सुरुवात होईल। आज आपण पाहिला असेल, तुम्ही कुठेही जा, हे मला आश्चर्य वाटतंय, घाटकोपरला एक होर्डिंग कोसळलं आणि 40 लोक ठार झाले। फार दुर्दैवी घटना होती। घाटकोपरला एक होर्डिंग कोसळलं मधल्या काळात वादळामुळे, 40 लोक ठार झाली। मी काल पाहिलं त्या भूखंडावर सुद्धा अडाणीचा बोर्ड लागला बाजूला, तुम्ही पहा, पत्रे लागलेत आणि मी माहिती घेतली तर हा भूखंड अडाणीने घेतला असं सांगितलं। 40 लोक खाली गाडले गेले आहेत। ही राक्षसी भूक जी आहे, ही राक्षसी भूक भारतीय जनता पक्षाची आणि त्यांना पोसणाऱ्या उद्योगपतींची, आणि त्यांना या राक्षसांना मुंबई आणि मराठी माणसाची अस्मिता सुद्धा गिळायची आहे। एकदा मुंबई गिळली का मुंबई वेगळी केली जाईल मराठी माणसापासून, हृदय तोडलं जाईल महाराष्ट्राचं। मग यासाठी आम्हाला पुढल्या युद्धासाठी सज्ज राहावं लागेल। जर 106 हुतात्मे तेव्हा झाले असतील तर शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आम्ही सगळे ज्यांच्यामध्ये मराठीची मशाल पेटली आहे हृदयात, ते सगळे आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही मुंबई वाचवण्यासाठी। मतदान ही पहिली लढाई आहे। मतदानाच्या माध्यमातून मुंबई जिंकणं मराठी माणसाची ही पहिली लढाई आहे। अशा अनेक लढायांना यापुढे आम्हाला तोंड द्यावं लागेल, पण आम्ही पूर्ण खात्रीनं सांगतो, मराठी माणूस जागा झाला। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जे एक वादळ निर्माण केलं गेल्या 1 महिन्यामध्ये, त्याच्यामुळे मराठी माणूस पूर्णपणे खडबडून जागा झालेला आहे आणि तो मुंबईसाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी यावेळेला मतदान करणार आहे। 2 दिवसांपासून राडा, रामा, पैसे वाटप, मारामाऱ्या अशा सगळ्या घटना समोर येत आहेत। धुळ्यामध्ये तर शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यावर भाजपच्या लोकांकडून दंडपेक्षाने करावं लागलं। हे फार चांगलं आहे। हे चित्र महाराष्ट्राला जे दिसत आहे याचं मी, जे राडे करतायत त्यांचं मी अभिनंदन करतो। बरं, हे राडे आम्ही करत नाही आहोत। आम्ही जर राडे केले असते तर आमच्या लोकांवर तडीपाऱ्या, मकोका असे गुन्हे देवेंद्र फडणवीस यांनी लावले असते, अशी कलम लावून आम्हाला बाहेर काढलं असतं आम्हाला। आता हरामाचा पैसा वाटला जातो हे मी सांगत नाही, हे भाजपचे मंत्री गणेश नाईक सांगतात की हरामाचा पैसा वाटला जातो। हा हरामाचा पैसा आता वाटलाही जातोय आणि आपापसात लुटलाही जातोय आणि शिंदे गटाचे लोक भारतीय जनता पक्षाच्या लोकांना पैसे वाटणाऱ्यांना मारतायत आणि भाजपचे लोक शिंदेच्या लोकांना मारतायत। हे चित्र आहे महायुतीतलं। अजित पवार भारतीय जनता पक्षाचा 40,000 कोटीचा भ्रष्टाचार बाहेर काढतायत आणि देवेंद्र फडणवीस अजित पवारांचे कपडे फाडतायत। अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये एक प्रकारची अनागोंदी, अराजक आणि बेबंदशाही माजलेली आहे। हे सगळे 3 पक्ष सत्ता